मित्रांनो, नागटांचं महाराष्ट्र केसरी मैदान झालं. त्यात 1 नंबरची मानकरी झाले तराईना आणि चिक्या. पण सुरुवात मी भारतपासून का करतोय? कारण हेच मैदान गाजवलेलं भारतनं. कधी गाजवलेलं ते सांगा. 2023ला 1 नंबर केला होता आणि 2024ला पण केला होता आणि परत एक म्हणजे आजारी बैल पडला. पण मी आवर्जून भारतचा का उल्लेख करतोय? त्याच्या जर आपण करिअरमधलं पाहिलं तर सर्वाधिक अंतर कुठल्या जर मैदानात असेल तर ह्या मैदानात, म्हणून विशेष भारतचं कौतुक आहे. ह्या मैदानात म्हणजे सगळ्यांना ओळख निर्माण करून झाली. अंतरानं गट सेमीफायनल इथं 3 फेर गाडी फरकानं लागलेली आणि त्याच्यानंतर आज रायनानं म्हणजे त्याची जसे त्यानं 1 नंबर केला तसाच 1 नंबर करून धावला. भारत सुंदर ही जोड महाराष्ट्राला माहिती आहे, लाडके आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाचं रायनाकडे जाऊया. कसं हा बैल आहे दावणीला, ह्याचा आशीर्वाद आहे, ह्याची संगत आहे. आपण म्हणतो वान नाही तर गुण लागतो, तर तोच वान आणि गुण लागलेला आहे. आणि विशेष म्हणजे जे मैदान आहे महाराष्ट्र केसरी, 2 वेळा घेतलेला महाराष्ट्र केसरी किताब, तसंच ह्या वर्षी रायनानं महाराष्ट्र केसरी. रायनानं म्हणजे जिथे सवाल आहे आणि जिथं माझ्या म्हणजे आसपास कुठंही गावा शेजारी मैदान असेल तिथं मला ह्या बैलानं कधी नाराज केलेला नाही. पण त्याची जागा आज रायनानं चालवली आणि म्हणजे इथून मला आत्ता त्यानं माळशिरसला हिंद केसरी झाला, महाराष्ट्र केसरी झाला. आत्ताशी म्हणजे तो आत्ता वयान तसा 4 झाला आत्ता. अजून त्याच्यापासून पूर्ण पुढं अजून अपेक्षाला येत्या, कारण अजून भारत पूर्ण जी मैदान राहिली ती रायनापासून मला पूर्ण करायची. मी जसं म्हटलं की भारतसारखा बैल, सप्तहिंद केसरी बैल शेजारी असताना एक वेगळी एनर्जी आहे. तर तीच एनर्जी होऊन बैल घडत असतो का भारत दावणीला असणं? काय झाले आत्ताच्या घडीला म्हणजे जसा भारतवर मला विश्वास होता का नाही, म्हणजे मला हार माहीत नव्हती. आत्ता मला तेवढी गॅरंटी रायनावर आहे की मी म्हणजे कालच सांगितलेलं की एक तुम्ही कुणा 50 जणांना विचारा माझ्या जवळच्या माणसाला की मी सांगितलेलं की आज रायना 1 नंबर करणार आणि मला गॅरंटी होती की रायना आज 1 नंबर करणार. थोडं रायनाकडे जाऊया. भारतचं विशेष कौतुक का? कारण एव्हरग्रीन बैल आहे आणि ग्रीन बैल ही एव्हरग्रीनच राहतात. थोडं रायनाकडे जाऊया. आपण भारत बघितला आणि रायनाचं मोठं यश माळशिरस मैदानानंतर इथं एक मोठं यश. आत्ता फोन येतात, सांगतात की 1 नंबर केला. ही 1 नंबर होताना नियोजन महत्त्वाचं आहे. नियोजन पहिल्यांदा असं आहे की पहिल्यांदा नियोजन करतोय चिक्याबरोबर. तर ही पहिल्यांदा गाडी आज पळवणं, तर कशा पद्धतीने हा विषय झालेला सगळा? हा विषय भैया पायरा करतो रायनाचं. म्हणजे माझ्या जे सगळ्यांचं बैलांचं नियोजन आहे, भैया सावंत असेल, संजोबा असेल, आमचा म्हणजे माझा घरचा ड्रायव्हर भैया ड्रायव्हर आहे आणि दुसरा ड्रायव्हर भैया, म्हणजे सगळ्यांना 99% भैयाच करतो. म्हणजे बैल झुपण्यापासून पाक त्याला पाणी करण्यापासून पायऱ्यापासून म्हणजे सगळं भैयाच करतो. आज सगळ्यात महत्त्वाचं की मैदान महाराष्ट्र केसरी आहे आणि त्याच्याबरोबर असतं की पैरे चांगले करणे, बाकी नियोजन करणं सगळं महत्त्वाचं. ह्याच्या अगोदर कधी पळाला होता बैल ते सांगा. कारण काय होतं, बैल आता सलग मैदानात पळवण्याची एक परंपरा झाली रोज. हे कधी पळाला? तर आमचा गराड्याला पळायला की 10 दिवस झालं. बैल मी पळवत नाही, 10-15 दिवसाच्या पुढं पळवतो आणि बैल आत्ता मला वाटतं पुष्यगाव नंतर हे 3रं मैदान आहे. पण ही एक छोटीशी म्हणून आपण एक त्यांनी यशाजवळ जाण्याची गुरुकिल्ली सांगितलं की 8 दिवसाला बैल पळतोय म्हणून हे यश आहे. मी दुसऱ्या वयात पण बैल पळवलेला नाही, कारण तो आत्ता 1-2 महिने झालं 4 झालेला आहे. मी दुसऱ्या मैदानात पण फायनल राहिलो शकलो असतो त्याच्यावर, पण आम्ही पळवलंच नव्हता. आणि पुशेगाव नंतर म्हणजे आत्ता 3रंच मैदान आहे आमचं. आम्ही सासवडला गाडी फरकानं सेमी पास केला, पण थोडी लॉबी झाली. त्याच्यानंतर आम्ही विचार केला काय करायला लागेल, थांबलो आम्ही थोडे दिवस आणि इमानमध्ये आम्ही पायरा केला. तिथं गाडीनं कडनं पळून 3 नंबर केला. तुम्ही म्हणता की आम्ही थांबलो, बैलगाड्यात थांबणं खूप महत्त्वाचं आहे. मी भारत आजारी असल्यापासून 1.5 वर्ष थांबलेलो आणि त्याच्यानंतर हे बैल पळायला लागला आहे. आणि ह्याच्यानंतर पण बैल अजून माझ्यापाशी बैल त्या ह्याच्या येते की माझं आम्हाला नाव कधी खाली ठेवणार नाही. ती थांबण्याची तयारी आहे. पण थांबणार मी अजून काय, मला बैल फिट असल्याच्यावर मी पळवत नाही. कारण माझा बैल जरा मला वाटत होतं की आम्हाला की जरा बैल थोडासा 3रा फेरा त्या दिवशी कमी पळालेला. म्हणून भैयाला म्हणला, आपण म्हणला आपला बैल जरा कमी पळाला, 3रा फेरा आम्ही मान्य केलं आणि आम्ही मान्य करतो म्हणून. पण ज्या दिवशी बैल 8व्या दिवशी मी त्याला सांगितलं बैल आता आपला शेपाट वर करतो, या बैल ओके झालेला आहे, पायरा कोरे नागटाला आपल्याला 1 नंबर करायचा आहे. आता जसं मी पहिल्यांदा बैल दाखवला भारत सुंदर, अनेक वेळा रायना 1 नंबर करतोय, पण ती पैरं रिपीट होताना दिसत नाही. रिपीट तर काय झालं आता आमचा पायरा म्हणजे रिपीट आम्ही सावकाराच्या आमची गाडी पळती हिंद केसरीची, आम्ही ती गाडी 3 वेळा मैदानं पळवली आणि स्वराज संघ पण गाडी पळायची, ती पण गाडी आम्ही 2-3 मैदानं पळवली. ही पळणार का? ही गाडी तुम्हाला आपल्या भागात कंटिन्यू पळताना दिसेल आणि आता आपला भाग चालू झाला या
आणि उन्हाळी यात्रेच्या मैदानात हे आपली म्हणजे नामांकित मैदान आहे ती कोरेगावला आमची 100% मला कोरेगावला फायनल राहायचं आहे कारण भारतनं मला तिथं एक माझं जसं पुष्यगावचं नागटांचं तसं कोरेगावचं एक इज्जतीचे मैदान आहे आणि आपल्या म्हणजे संस्कृतीचं म्हणतो का नाही मानाचे मैदान आहे आता आमचं फक्त आता कोरेगावला आणि कोळ्याला भारतने एक नंबर केला होता रायनाला मला तिथं एकदा हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बनवायचा आहे आणि त्याच्यानंतर कोरेगावला एक बैल मिळणं तो स्पर्धा गाजवणं गुलाल घेणं ही अवघड आहे. तुम्ही दुसरा बैल तयार करताना नवीन नंदी तयार करायचा असेल तर सांगा की सुरुवात कशी करायची. सगळे ठीक आहे शिकवतात खायला तेच देतात पण मानसिकता काय असावी लागते की नवीन नंदी सुरुवात शिकवायची. म्हणजे संबंध भारत संघ जी मी माणसं जोडलेली आहे ती भारत पळत असताना ती मला ह्या बैलाला आज उपयोगी झाली. माणसं म्हणते ती पैरा देत नाही असं काही नाही संबंध चांगला असलं की पैराही भेटते ती एका शब्दावर आज मला बैल रात्रीत आला आहे. मी फक्त शेटला फोन केला मला म्हणजे आप्पा बैल सकाळी टेन्शन घेऊ नका. बैल पळणं महत्वाचं आहे का संबंध महत्वाचा आहे? संबंध महत्त्वाचा आहे ती बैल पण पळला पाहिजे पण संबंध महत्त्वाचा आहे ती. तुमचा संबंधच नसला तर बैल पळून तरी काय करायचं मस्त म्हणतो आपण की बैल पळाला की ते चर्चा जातात चर्चा जाण त्याच्या मागं पण पाहिजे ना सगळे. आज एक ड्रायव्हर नाही सुट्टी मेकर चर्चा राहते सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचा संबंध आहे एकट्याचा संबंध आहे ना माझं. आज जर माझ्या सहकाऱ्यांचं तर 10 जणांचे सहकाऱ्यांचा संबंध माणूस काय म्हणतो 10 माणूस तुटण्यापेक्षा त्याच्या संग आपण पळूया ही महत्त्वाचा संबंध पण महत्त्वाचा आहे ना. बरोबर. एक मित्रांनो बैलगाडी हे सामूहिक यश असतं आणि त्यांनी सांगितलं संबंधावर खूप अवलंबून आहे. तुम्ही बघू शकता हे संबंधातले सगळे तुमचे शिलेदार एकत्र आलेत आणि हे मोठं यश आहे. यश तर भेटलंय आप्पा आणि आपण भरपूर मुलाखतीत आलेत. यशाबरोबर सगळ्यात मोठं असतं की जो मधला तुमचा काळ अवघड गेला. मी पुन्हा सारखं काय यांना विचारत असतो कारण त्यातून असं होतं की नाही मला बैलगाड्या सोडायची किंवा नको कारण सगळं तुम्ही सांगताय संबंध पण काय वेळेस असं होतं की जवळचीच माणसं पायरा देत नाहीत तर ही काय सांगाल ह्याच्याविषयी काय सांगाल? म्हणजे आपण कसं म्हणतो वाईट दिवस असलं तरी हो का जावा हे ड्रायव्हर म्हणजे भैया ह्यानं माझी साथ सोडली नाही. जी माझे सहकारी असतात त्यांनी माझी साथ सोडलेली नाही. सागर असला निखिल आहे पांडा आहे म्हणजे भरपूर जण पोरं आहेत की त्यांनी माझी साथ सोडलेली नाही की म्हणजे त्यांनी जे म्हणतो का नाही आपण पाया मजबूत असला की माणूस काही करू शकतो आणि तो माझा पाया मजबूत आहे. पाया मजबूत हां जास्त वेळ घेत नाही. रायनानं पुन्हा एकदा मन जिंकलं आहे आणि अर्थातच त्यांनी वारंवार नाव घेतलं भैया ड्रायव्हर. मी नेहमी ह्या व्यक्तीविषयी सांगता नेहमी सांगतो की गुलाल विकण्याचं काम करायचे हे आणि आज प्रत्येक मैदानात गुलाल असतो अंगावर तोही विजयी. विजय म्हणजे कष्ट आपलं प्रामाणिक आहे. म्हणजे आप्पांचं आप्पा माझा मोठा भाव असल्यागत आहे. आप्पा मला पहिल्यांदा सांगते ते की ह्यो आपण पैरा केला ह्यो काय होईल. आप्पांनी रात्री मला 10:30 वाजता सांगितलं आपण ह्यो पैरा केला उद्या काय होईल पण मी आप्पांनी रात्री सांगितलं उद्या एक नंबर आपणच करणार. ड्रायव्हर असण्याचा फायदा पैरं सुचवताना होतो का? 100% होतो. माझं म्हणजे मी अड्ड्यात आलो की मी एका जागेवर कधीच बसत नाही. सारखं माझं अड्ड्यात ध्यान असतं कुठला बैल कधी पाहिला आहे काय किती स्पीडनं पाहिला आहे तो आपल्याला बैल चालतोय का. आपण मी लगेच सांगतो ह्यो बैल आपल्याला चालतोय ह्यो चालत नाही. ह्या बैलाला सगळ्यात महत्त्वाचा दाबणारा बैल चालत नाही. हां ह्या बैलाला कसं अंगावर घेऊन पाहणारा बैल असला की ह्यो बैल कोण एक नंबर करणार म्हणजे जाईल त्या मैदानात एक नंबर करणार. जास्त वेळ घेत नाही पण ही यश सामूहिक आणि काय आपल्या बैलाविषयी माहिती असणं महत्त्वाचं आहे. म्हणजे सगळ्यांना माहिती असतं पण एवढं की बाबा दाबणारा बैल आपल्या बैलाला नको. आणि एक चर्चा यांनी सांगितलं की संबंध ठेवून हे यश मिळत असतं. जाता सांगा ही नवीन वर्ष आहे सुरुवात चांगली झाली. हा विजय नवीन वर्षात एक मोठं ऊर्जा देत असतो. कुणाला समर्पित करताय हा विजय? विजय म्हणजे माझ्या सगळ्या एक जीवाभावाच्या मित्रांना आणि यांच्यामुळं आज मी आहे आणि कसं आहे कष्ट संजूभाऊ करतं आणि त्यांना म्हणजे माझं सगळं आपण म्हणतो का नाही की त्यांना पहिल्यांदा प्राधान्य आहे सगळ्या गोष्टीला. कष्ट करण्याला पहिल्यांदा प्राधान्य आहे. कधी दिसेल पळताना आता राही ना? आता मुंबईत दिसेल 26 जानेवारीला. चला इथं जसं गाजवलेलं आहे त्या पद्धतीने बिनजोड शर्यत प्रकार रायना गाजवेल. तर मित्रांनो जे नागठाण्याचं मैदान झालं त्याचा महाराष्ट्र केसरीचा किताब मिळाला आहे रायनानं पण रायना एकटा नाही पळाला त्याच्याबरोबर पळावला चिक्या.